नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम. महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या विषय लक्षात आलाच असेल की जे आपले धनगरी जीवन याची जी जोडी आहे, बानई आणि तिचे मालक यांच्याबरोबर खूप भयानक अशी दुःखद अशी घटना काल घडली. ज्यावेळी ते आपला वाडा घेऊन कोकणला जात होते त्यावेळेची ही घटना आहे. मित्रांनो, बानई आणि तिचे मालक जवळजवळ 2017 पासून या यूट्यूब वरती आहेत. म्हणजे गेली 7-8 वर्ष झालं ते या चॅनल वरती कष्ट करतायत आणि धनगरी जीवन कशा पद्धतीने असतं किंवा त्यांना काय काय कष्ट खावे लागतात किंवा ती जी मेंढपाळ जे करत असतात त्यावेळी त्यांना काय काय अडचणी येतात, कुठे कुठे थांबावं लागतं, लाईटची सोय नसते, भर पावसात उन्हात, सगळीकडे हे कशा पद्धतीने हे जीवन असतं हे जगाला दाखवत असतात. त्याच वेळी त्यांच्याबरोबर एक अशी घटना घडली काल की कोकणला जात असताना भर पावसामध्ये एका कंपनीच्या शेजारी एक अशी मोकळी जागा होती, म्हणजे एकदम खडकाळ जागा होती. या खडकाळ जागेवरती ही बकरी ओळाल्याने, म्हणजे मेंढर ओळाल्याने चरण्यासाठी, तर तिथे एक तिथली बाई आली, वॉचमॅन बाई किंवा कोणतरी असेल तिथली, तर तिने अक्षरशः त्या मेंढ्यांना काठीने हाणायला सुरुवात केली, दगड हाणायला सुरुवात केली. बानाई तिला ओरडून सांगत होती, एखाद्या बकऱ्याला जिवारी लागल, त्याचं काहीतरी होईल, त्याचा जीव जाईल, त्याला असं मारू नका, आम्ही घेतो काढून, थोड्या वेळ तर चरू द्या, किती पाऊस आहे, चारा किती पण येणार आहे. आणि अक्षरशः खडकाळ डोंगराळ रान, आणि हे तिचं पण नव्हतं. अक्षरशः ती मारू लागली. मारताना तिने आणखीन एक गोष्ट केली की तिने अजून 2-4 लोकांना सुद्धा बोलून घेतलं ही मेंढर बाहेर काढण्यासाठी. तर बानाई आणि तिचे मालक म्हणत होते की आम्ही आमची मेंढर बाजूला काढतो, थोड्या वेळ थांबा, आम्हाला वेळ द्या आणि हळूहळू आम्ही बाहेर काढू. परंतु हे लोक ऐकत नव्हते. अक्षरशः दगडाने मारून मेंढ्यांना बाहेर काढलं, काठ्यांनी हाणून हाणून मेंढ्यांना बाहेर काढलं. म्हणजे किती क्रूरता म्हणावी लागेल या बाईच्या अंगामध्ये. किंबहुना हे शेत सुद्धा तिचं नव्हतं. एक धनगरी जीवनाला ओळख देताना या जोडप्याला झालेला हा भयानक असा कालचा दुःखद त्रास आहे. मित्रांनो, म्हणजे दरवर्षी या सीझन मध्ये ते कोकणात जात असतात आणि तिकडून परत येत असतात आणि त्याच्यातच आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपलं जीवन हे जगासमोर दाखवत असतात. आणि बानाई नवीन नवीन रेसिपी दाखवत असते, त्यांच्याकडे पाहुणे येत असतात, त्याच्यानंतर यात्रेचे उत्सव होतात, बरेच काही त्यांचे उत्सव वगैरे सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्यांच्या चॅनलवरती पाहायला मिळतात. आणि अशा जोडप्याला एका स्त्रीने एवढा भयानक त्रास दिला. तर मित्रांनो, अक्षरशः बानाई कळून तिला म्हणत होती, अहो आम्हाला कोकणातले लोक साथ देतात, एवढे सगळे आम्हाला, काही काही लोक आम्हाला जेवायला घालतात, बकरी बसू देतात, जागा देतात, सगळं देतात, तुम्ही आम्हाला थोडा वेळ थांबू द्या, आम्ही जाणारच आहोत. परंतु त्या बाईने काही नाही ऐकता शेवटी भर इतका जोराचा पाऊस पडत होता, शेवटी बकरी हळूहळू रस्त्याच्या दिशेने आणून एका डोंगराच्या आड बानाईचे मालक आणि बानाई हे जिथे पाऊस लागणार नाही तिथे थोड्या वेळ त्यांनी उसंत घेतली आणि कशी बशी बकरी ही रस्त्यावर काढून हळूहळू रस्त्याला मरणाचं पाणी, नदीसारखं पाणी रस्त्याने वाहत होतं, अशा रस्त्यातून या मेंढरांना बाहेर काढत 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 हळूहळू त्यांनी आपला रस्ता धरला. आणि म्हणजे बघा तुम्ही, अक्षरशः खडकाळ रानामध्ये काहीही कसलंही पीक आयुष्यात उभ्या आयुष्यात येणार नाही, तिथून या बाईने हाकललं आणि आणखीन लोकांना बोलून सुद्धा तिने त्यांच्यावरती दादागिरी केली. म्हणजे याला माणुसकी राहिली का? या पद्धतीने काल त्यांच्याबरोबर भयानक दुर्घटना घडली. आणि अक्षरशः मला तर पाहून इतका राग आला त्या बाईचा की तिचा काहीही संबंध नसताना कंपनीच्या शेजारी जागा होती आणि तिथे शेड होता आश्रयाला, जरासं बसण्यास पुरतं म्हणा थोडस, म्हणून त्यांनी तिथे ती बकरी आतमध्ये घुसली होती आणि तिथं चरत होती. परंतु या बाईने जो अतिरेक केला हा खूप मोठा अतिरेक होता. त्याच्यानंतर सुद्धा बानाईने आणि यांनी आपली हळूवार आपला वाडा हळूहळू हळूहळू रोडच्या दिशेने घेत पुढची वाट धरली
आणि पुढे आपल्या धनगरी जीवनाचा प्रवास चालू ठेवला. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ह्या कमेंटमध्ये त्या बाईविषयी काय वाटतं की तिने केलं हे काय केलं, योग्य केलं का वाईट केलं, हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आपल्या धनगरी जीवन बानाई आणि त्यांच्या मालकांना, त्यांच्या चॅनलला पण सपोर्ट करा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.